विधानसभा निवडणुकीनंतर चिंतन करण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक काँग्रेस भवन येथे संपन्न झाली। यावेळी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली। अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले। यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीवर निवड झालेल्या सुशीलाताई आबोटे, विनोद भोसले, शकील मौलवी, राहुल वर्धा तसेच शहर काँग्रेसचे सचिवपदी अनिल माळी यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या की लोकसभेसारखा प्रतिसाद विधानसभा निवडणुकीत सुद्धा होता। अनेक सर्वेत राज्यात आणि सोलापूर शहर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात काँग्रेस पुढे होती, पण भाजपने षडयंत्र आणि कपट नीतीने ईव्हीएम मदतीने विजय मिळविला। भाजपच्या विजयी उमेदवारांना अनेक मतदारसंघात जवळपास समान मते आहेत। देशात राज्यात लोक ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करत आहेत। दिल्लीमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत ईव्हीएम मशीनवर चर्चा झाली। ईव्हीएम मशीन विरोधात आणि मतपत्रिकेवर निवडणुका घ्यावेत यासाठी न्यायालयीन लढा आणि रस्त्यावरची लढाई काँग्रेस पक्ष देशभरात सुरू करणार आहे। आगामी काळात महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत। त्यासाठी पराभव विसरून मरगळ झटकून कामाला लागा। नव्या आणि जुन्यांना सोबत घेऊन आपल्याला ही लढाई हिमतीने लढायची आहे। लोक आपल्यासोबत आहेत, यामुळे घाबरून जायचं कारण नाही। आगामी निवडणुकीत नव्या नेतृत्वाला संधी देणार असल्याचे सांगितले। पुढे बोलताना प्रणितीताई शिंदे म्हणाले की मी महाविकास आघाडीचे प्रामाणिकपणे काम केले, त्यामुळेच प्रदेशच्या नेत्यांच्या आदेशामुळे दिलीपराव माने यांना एबी फॉर्म देऊ शकले नाही। मला माझा पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे। या निवडणुकीत मतदान केलेल्या, सहकार्य केलेल्या, काँग्रेस पक्षासोबत राहिलेल्या, माझ्यासोबत राहिलेल्या सर्वांचे आभार। हे म्हणाले की जेव्हा आपण जिंकतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरतो तेव्हा दुःख असतं। ते म्हणाले जरा उलटं करा, कारण का आपण हरलो नाही आहोत। ह्या विजयाच आहे। आणि मोदींचा चेहरा बघा तुम्ही, महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे, कारण का त्यांना माहिती आहे की ते मागच्या दशकांनी येऊन ईव्हीएम मॅनिप्युलेट करून ते आज त्या ठिकाणी 133चा चिठ्ठा आहे। ते त्यांच्या बीजेपीच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाही। चेतनभाऊ नरोटे म्हणाले, मी संघर्षातूनच उभा राहिलेला कार्यकर्ता आहे। शिंदे साहेब, प्रणितीताईंनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून विधानसभेची उमेदवारी दिली। पराभूत झालो तरी लढलो। भाजप ईव्हीएम मशीनच्या मदतीने पैशाचा प्रचंड वापर करून धार्मिक तेढ निर्माण करून विजय मिळवून लोकशाही संपवण्याचे काम करत आहे। साहेबांनी मला फोन केला आणि साहेबांनी मला फोन केला, तैसा देखील फोन आला, अण्णा तुम्हाला बाहेर पडावं लागेल। ज्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, एक सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला, एक बिल कामगाराच्या मुलाला ह्या ठिकाणी विधानसभेचं तिकीट त्याच्या माझ्याकरता फार महत्त्वाचं होतं। आपण लढलो आणि महाराष्ट्रात बघितलं की काय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने जे गडबड केलेली आहे, 75 लाख या ठिकाणी मताचा घोटाळा झाला। ह्या सगळे मीडिया चॅनल महाराष्ट्र देशाच्या बाहेर जे परवा जो मीटिंग मुंबईला झाली प्रदेशची, त्या मीटिंगमध्ये 102 आपण तिकीट दिले, 82 लोक हजर होते। ते 82 लोक सांगत होते की गेल्या आम्ही 2000 ने पडलो, 3000 ने पडलो, आज त्यांना 90,000 आहे, पण समोरच्या 1,40,000 आहे। जे डायरेक्ट या ठिकाणी लोकशाही संपवण्याचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने घाट घातलाय। या बैठकीस संजय हेमगड्डी, नरसिंह आसादे, अशोक निंबर्गी, रियाज हुंडेकरी, विनोद भोसले, आरिफ शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीचे सूत्रसंचालन तिरुपती परकीपंडला यांनी तर आभार केशव इंगळे यांनी मानले।